तर हाय कसं काय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. हा खूप इंटरेस्टिंग असा ब्लॉग असणार आहे, कारण की आपण चाललो आहोत नाईट कॅम्पिंगला. तर आपण करणार आहोत नाईट कॅम्पिंग कोरीगडावरती. तर खूप असा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे, कारण की आपण पण फर्स्ट टाइम चाललो आहोत. तर तुम्ही पण हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि आमच्यानंतर तुम्ही पण जावा नाईट कॅम्पिंग करा, कारण की खूप असा थ्रिल एक्सपिरियन्स आहे. तर कमी बोलता आपण ब्लॉग सुरू करू, चला. तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर आपण बघू शकता सगळे मित्र इथं गोळा झालेत. किंवा आहे महेश, पहिले सगळ्यांची ओळख करून देतो. त्याच्या मागे दिसतोय गॉगल मॅन क्वालिटीमध्ये आदेश, आणि हा आपला निलांशो. हा कबीर सिंग आहे खरंच. आणि प्रमाणे हिरंब उशिरा आलेला आहे. काय बघतोस तसं? हे काय उशीर झाला हिरम, 1 वाजलाय तुला येऊन. चला जाऊ द्या, लेट पण थेट ही मोहीम पार पडलीच पाहिजे. आपला प्रवास सुरू झालेला आहे. या प्रकारे आपला अर्धा प्रवास झालेला आहे आणि आम्ही पोहोचलो आहे. आता तुम्ही इथं गाडी पार्क करू शकता, किंवा इथं एक मागं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये गाडी पार्क करू शकता. आणि इथनं तुम्हाला चालत जाऊन पुढं अख्खा ट्रेक करायचा आहे. तर खूप उशीर झाला आहे, पण तरी आपण हा ट्रेक पार करूया आणि इथनं आपल्याला ट्रेक सुरू करायचं आहे. आणि आपल्याला तिथं वरपर्यंत जायचं आहे. बॉयज ऑल सेट. वरती तिथपर्यंत तुम्ही बघू शकता, तिथं जायचं आपल्याला. इथनं आपला ट्रेक सुरू होतो. चला. मागं बघू शकता तुम्ही, सनसेट होतोय. सनसेट व्हायच्यात आपल्या लवकर गडावर पोहोचायचे. सगळ्यांचे प्रयत्न चाललेत. रस्ता भटकायचा इथं चान्सच नाही, कारण की असे थोडेफार रस्ते असे आतमध्ये मोडले गेले. आम्ही रस्ता चुकलेला आहोत. वाटलं होतं सोपं, पण एवढं सोपं नाहीये. काय वाटतं वाईज रस्ता चुकला सगळी? चला चला चला, लवकर पोहोचायचं आहे. तुझ्या भरोश्यावर आलोय आम्ही. मिस्टेक काय म्हणतो शेखर? रस्ता चुकवलास तू. पुढच्या चौकात आतमध्ये जायचंय. चला, रस्ता चुकलो. एक इथं फुटती आणि एक
ह्या साईडला. तर जायचंय कुठल्या साईडला कोणालाच माहित नाही. मग आधी कुठं जायचंय? वरती गडावरती जायला रस्ता कुठून आहे? सांगितलं आम्हाला रस्ता कळालाय. हा रस्ता इथं नाही. चला त्याने मार्कला फॉलो कर द्यावा. आधी वाटलं होतं खूप सोपं आहे, पण नाही, खूप अवघड आहे. जसं तुम्ही वर चढून येता इथं सगळ्या किल्ल्याची माहिती दिलेली आहे. एकदा आवर्जून इथं थांबा, माहिती वाचा, मग इथं पायऱ्यांची वाटे, मग इथनं वर चढा. जय शिवराय. चला. अर्धा किल्ला वर चढल्यावरती तुम्ही बघू शकता इथे गुहा आहे. पण हे खरं आहे, महाराजांचा कुठलाच गड चढणं सोपं नाहीये. त्या साईडला हे ते गुहा. या गुहाच्या साईडला आहे एक गणपती बाप्पाचं मंदिर, सर्वांचे लाडके बाप्पांचं मंदिर. आता आपण वरती सुरू करूया. या प्रकारे आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही आत प्रवेश करणार आहोत गडामध्ये. चला. हा सर्वात प्रथम दरवाजा. गड फिरून घेणार आहोत. चला अख्खा गड फिरून घेऊ आपण रात्रीचा. मोबाईल मध्ये बघण्यापेक्षा डोळ्याने बघितलेलं दृश्य खूपच सुंदर व सुरेख आहे. तुम्ही नक्की या नाईट ट्रेक करा. आता आम्ही अख्खा गड फिरून घेणार आहोत. वगैरे लावून झालेलं आहे. आता आम्ही जेवण करायला बसलोय. जेवण नाही म्हणता येत, स्नॅक्सच म्हणता येईल, कारण की चपाती भाजी तर नाही इथं कोणाकडं. आता तरी म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्समध्ये तर आम्हाला कळालं की नाही का काय लागतं काय नाही खायला. लेस बेस घेऊन आलो आम्ही. खाल्लं माणसं बिनसं दिसते, हे बघू शकता. कर भरतोय का पोट? वाटत नाही बरं. आम्ही फक्त लेस आणि हेच घेऊन आलो, पण भरपूर काही गोष्टीत आपण घेऊ शकतो. पण कसं असतं फर्स्ट एक्सपिरियन्स मध्ये सगळंच नसतं होत. मग आम्हाला कळालं की काय करायचं काय नाही. इकडे अरे ये वर घेऊन. चला. तर मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण टेंटमध्ये आलोत. आता लवकर झोपूया, सकाळी आपल्याला सनराईज बघायचा आहे 6 वाजता.
तर न उशीर करता झोपू. चला भेटूया उद्या.